गोलंदाजांची या फळी खरं तर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय शंकरदादा शेळके रिया 11 फलंदाजी करत असताना दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय पांडव साम्राज्य फायटर्स शतरक्षण करत असताना वाईट बॉल येतोय. खराब स्वरूपाचा चेंडू एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 वरती. 18 चेंडू 17 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. काहीतरी पराक्रम नक्कीच गोलंदाजाला करावा लागेल आणि पराक्रमाशिवाय पोवाडे गायले जात नाहीयेत. चर्चा होते दररोज कोण कशा प्रकारची कामगिरी करतोय. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा नेत्र दीपक षटकार 6 धावा. काय फटका खेळला कव्हर बाउंड्री लाईनला. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. ताकद आणि टायमिंग यांचा मिलाप. कव्हरच्या दिशेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय सुशांत गायकवाडच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. पुन्हा एकदा या वेळेला अगदी आपण पाहतोय लॉंग ऑफ. अगदी आपण पाहतोय मिड विकेटच्या दिशेला चेंडूला घेऊन काढलं. आणखीन एक शानदार दमदार आणि दर्जेदार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. थँक्यू. स्लोअर वन होता. थोडीशी वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र वाट लावली. लागोपाठचा दुसरा षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. हा लागोपाठचा तिसरा असेल का. लागोपाठचा हा तिसरा षटकार. षटकार हॅट्रिक सुशांत गायकवाड. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. मॅच संपली आहे. काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला सुशांत गायकवाड यांनी. 14 चेंडू 40 धावांची खेळी. चला आता दोन्ही संघाचे संघनायक पांडव साम्राज्याचा कॅप्टन चला आणि पाटील 11 कॅप्टन चला ताबडतोब. चला ताबडतोब तुषार मोरे. पांडव साम्राज्य फायटर्स कॅप्टन चला. एवढा वेळ तुम्हाला आवाज दिल्यानंतर तुम्ही झटपट त्या ठिकाणी येणं गरजेचं आहे. 2 मॅच अजूनही आपल्याला पार पडायच्यात आणि दोन्ही मॅच या 6 ओव्हरच्या आपल्याला खेळवायच्यात. त्यासाठी थोडंसं सहकार्य करा विनंती करतो.